छान असा पाया सूप आपला तयार झालेला आहे। तुम्ही जर पेशंटसाठी बनवत असाल तर याच्यामध्ये अजिबात मीठ वापरायचं नाही। जर तुमची कंबर दुखत असेल, पाठदुखी, यासाठी सुद्धा तुम्ही हा पाया सूप करून पिऊ शकता। याच्यामध्ये आता वरून आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ। मिक्स करून घेते। आज आपण बनवणार आहोत पाया सूप। इथे मी बकऱ्याचे पाय घेतलेले आहेत, 4 पाय घेतलेले आहेत। यांना आपण घरीच साफ केलेले आहेत। छान असं भाजून त्यांच्या वरचे केस असतात ते पूर्णपणे काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। पाया सूप आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। 1 चमच इथे तूप घेतलेलं आहे मी, हे तूप आपण घालून घेऊ। तुपाऐवजी तुम्ही तेल सुद्धा घालू शकता। मी इथे तूप घातलेलं आहे, 1 चमच फक्त तूप घालून घ्यायचं आहे, कारण या पायांना तेल सुटतंय। तुपावर आता आपण खडे मसाले घालून घेऊ। इथे जिरं, लवंग, दालचिनी घेतलेली आहे, स्टार फूल आणि वेलची घेतलेली आहे आणि तमालपत्र। सर्व मसाले चांगले तुपावर आपण परतळून घेऊ। याच्यामध्ये आता आपण आलं, लसूण आणि ठेचलेली हिरवी मिरची हे सर्व घालून घेऊ। मिक्स करून घ्यायचं। आलं लसूण छान परतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये हळद घालून घेऊ। हळद घातल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण पाया घालून घेऊ। आता हे पूर्णपणे मिक्स करून घेऊ। सर्व मिक्स केल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण 1 चम्मच गरम मसाला घालून घेऊ। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। पाया बनवताना नेहमी गरम पाणीच वापरायचं आहे, नाहीतर पाया हे आकसून जातात। त्याच्यामुळे गरम पाणीच वापरायचं आहे, थंड पाणी वापरायचं नाही। हे पाया तुम्ही मसाल्यामध्ये सुद्धा बनवू शकता। कांद्याची फोडणी देऊन कांद्यामध्ये आणि घरगुती आगरी कोळी मसाला सुद्धा टाकून तुम्ही हे पाया बनवू शकता। इथे मी फक्त हळद आणि गरम मसाला वापरलेला आहे। आता याला आपण झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊ। याच्यामध्ये मीठ घालायचं नाहीये, आपण सूप बनवणार आहोत त्याच्यामुळे याच्यामध्ये मीठ घालायचं नाही। तुम्हाला जर अळणी आवडत नसेल तर तुम्ही मीठ घालू शकता, मी इथे मीठ घातले नाही। 4 ते 5 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत कुकरच्या। पाच ते 6 शिट्ट्यामध्ये छान असा आपला पाया सूप तयार झालेला आहे। याच्यामध्ये आपण कुठेही मीठ वापरलं नाही। जर तुम्ही पेशंटसाठी बनवत असाल तर अजिबात मीठ वापरायचं नाही। आफ्टर प्रेग्नन्सी 5 ते 6 शिट्ट्यामध्ये छान असा मटण पाया सूप आपला तयार झालेला आहे। याच्यामध्ये कुठेही मी मीठ वापरलं नाही। जर हा सूप बनवत असाल तर तुम्ही याच्यामध्ये मीठ अजिबात घालू नका। आणि तुम्ही जर बाळंतीण बाईसाठी करत असाल तर सुद्धा याच्यामध्ये मीठ वापरायचं नाही। असाच हा सूप तुम्ही तयार करून त्यासाठी देत असाल। आता एका बाउलमध्ये मी हा मटण पाया सूप काढून घेते
आजची रेसिपी आवडली तर नक्की या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मटण पाया सूप खाण्यासाठी तयार आहे. छान असं शिजलेलं सुद्धा आहे. रस्सा सुद्धा छान असाच पातळसर झालेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये आठवड्यातून एकदा तरी हा पाया सूप करून घ्या. जर थंडीचा दिवस असेल तरच हा पाया सूप घ्यायचा. उन्हाळ्यामध्ये हा पाया सूप अजिबात करून घ्यायचा नाही, कारण भरपूर असं गरम असतं. हा पाया सूप तुम्ही नुसता पिऊ शकता. जर तुम्हाला भाकरीसोबत किंवा भातासोबत खायचा असेल तर तिखट बनवू शकता तुम्ही आपल्या आगरी कोळी मसाल्यामध्ये. तो सुद्धा खायला खूप छान लागतो. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सारिकाच किचन अँड ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका.